नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री राहुल गांधी यांनी कोविडच्या काळामध्ये केलेल्या प्रिडिक्शननंतर आणि त्यांच्या भारत जोडो यात्रानंतर त्यांच्या एकूणच राजकीय आणि आर्थिक आकलनाबद्दल लोकांना असं वाटतं की ते जे बोलत आहेत त्याच्यात तथ्य आहे. आणि म्हणून आज जेव्हा श्री राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठी सुनामी येईल आणि त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल असं म्हटलं, त्यावेळेला वेगवेगळ्या पॅरामीटर्सची चर्चा देशभरामध्ये सुरू झाली आहे. माझ्या मताप्रमाणे वन ऑफ द पॅरामीटर इज, कारण आता दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या देशांनी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला शेअर बाजाराच्या क्वांटममध्ये तरी मागं टाकले. भारतीय अर्थव्यवस्था शेअर बाजाराच्या क्वांटममध्ये 8व्या-9व्या नंबरला खाली घसरली आहे. आणि हे आज घडत नव्हतं, फक्त त्याची घसरण खूप वेगाने सुरू झाली आहे. आणि त्यामुळे शेअर बाजाराचा पॅरामीटर्सवरती किंवा अगदीच भारतीय रुपयाच्या पॅरामीटर्सवरती जर आपण याची पडताळणी केली तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठे चॅलेंजेस आहेत, ह्याबद्दल काही दुमत उरत नाही. पण आधी हे तर समजून घेऊया की राहुल गांधी नेमकं काय म्हणाले, त्याचा संदर्भ काय होता, ते कुठे बोलत होते आणि ते का बोलले आणि त्याच्याबद्दलचं नेमकं विश्लेषण भारतभरामध्ये काय सुरू आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल आज केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. नवी दिल्लीतल्या इंदिरा भवन इथं राष्ट्रीय आदिवासी प्रोफेशनल कॉन्क्लेव्ह, जो आदिवासी काँग्रेसनं आयोजित केलेला कार्यक्रम होता, तिथं ते बोलत होते. आणि या दरम्यान त्यांनी असं म्हटलं की सध्या देशात वाढती महागाई आहे, जागतिक तणावाचा भारतीय बाजारपेठेवरती होणारा परिणाम आणि देशातील महत्त्वाच्या संस्थांना अंतर्गत त्यांचं कॉम्प्रोमाइज असणं, याच्या स्थितीबद्दल ते बोलत होते. आणि त्यांच्या मते सध्याची आर्थिक आणि राजकीय व्यवस्था आतून खूप कमकुवत होत चाललेली आहे. देशामध्ये एक आर्थिक सुनामी येणार आहे असंही ते बोलले. देशात एक भयंकर आर्थिक वादळ किंवा सुनामी, इकॉनॉमिक सुनामी येणार आहे असं त्यांचं मत आहे, ज्याला आता कोणीही रोखू शकत नाही. सध्या जी महागाई वाढते आहे ती तर फक्त सुरुवात आहे. भारताला अशा आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो जो लोकांनी यापूर्वी कधीही केलेला नव्हता. त्याचबरोबर सध्या वेगवेगळ्या संस्था कशा कोलमडत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियंत्रणाखालील काम करणाऱ्या व्यवस्था आता आतून कमकुवत होत असून त्या ढासळत चालल्या आहेत. सध्या जे स्वतःहून विरोधी पक्षासोबत माहिती शेअर करतायत विविध महत्त्वाच्या सरकारी सेवांबद्दल, म्हणजेच एक प्रकारे संस्थात्मक उठाव सुरू झाला आहे असंही त्यांचं मत आहे. आणि सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती आणि जनतेमधील असंतोष यामुळे यंत्रणेवरती मोठा ताण पडेल. वाढत्या दबावाला दाबण्यासाठी सरकार आणीबाणीसारखी पावलं उचलू शकतं. परंतु माझा एक अंदाज आहे की पुढील 1 वर्षाच्या आत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत वगैरे. या सगळ्याचा यापूर्वी पण त्यांनी म्हटलं होतं की गरिबावर आणि लहान उद्योजकावरती परिणाम होतोय. थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की भारताची आर्थिक परिस्थिती ही अतिशय कमकुवत असून ह्या सगळ्याचा परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आता ह्या सगळ्याचं विश्लेषण करण्याच्या आधी मी जे पॅरामीटर्स म्हणालो, असं आहे की विरोधी पक्षांना सुद्धा आवश्यक तेवढी स्पेस आपल्या प्लॅटफॉर्मवरती दिलीच पाहिजे. सरकार जे करतंय सगळंच बरोबर आहे आणि सरकार जे करतंय सगळंच चूक आहे असं नाही आहे. पण विरोधी पक्षांना जे काही म्हणायचं आहे त्याच्यातनं किमान पक्षी आर्थिक आघाड्यावरती आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा उहापोह तर जरूर करू शकतो. आणि ते करत असल्यामुळं मी तुम्हाला नेहमी म्हणतो त्याप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपण केवळ भारतीय रुपयाची तुलना केली तर राहुल गांधी जे म्हणत आहेत ते कॉन्टेक्स्टमध्ये बरोबर आहे की भारतीय रुपया हा आशिया खंडातला सर्वात वेगाने घसरणारं चलन आहे. तुर्कीची पण तीच अवस्था आहे. तुर्की हा नाटोचा मेंबर राष्ट्र आहे, पण तो आशिया खंडाचा पण भाग आहे. पाकिस्तानचा रुपया मजबूत झाला आहे. सरकार कुठंतरी चुकतं आहे असं काही तज्ज्ञ म्हणत आहेत. डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया आशियामध्ये सर्वात वेगाने घसरतोय. गेल्या 5 महिन्यात 6% जास्त घसरला आहे. याच काळात पाकिस्तानचा रुपया 0.5 आणि चिनी युआन तर 3% मजबूत झालेला आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. आशियातील 14 देशाची जर आपण स्थिती बघितली तर त्यात सगळ्यात वाईट स्थिती ही भारतीय रुपयाची आहे. इंडोनेशियाचा रुपया हा जानेवारी 2016मध्ये 16,668 ते जून 2026मध्ये 17,961, म्हणजे -7.8% घसरला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये. भारतीय रुपया 89.96 होता, तो आता 95.7 आहे.
तो 6.5 वजा झाला आहे. साऊथ कोरिया वॉन 1443.64 होता, तो 1529.2 झाला आहे, वजा 5.9 घसरला आहे. फिलिपिन्स, थायलंड, जपान, बांगलादेश, हाँगकाँग, तायवान, व्हिएतनाम, पाकिस्तान, सिंगापूर, मलेशिया आणि चीन असे 4 देश असे आहेत की ज्यांचं चलन वधारलं आहे. इंटरेस्टिंगली पाकिस्तानचा रुपया डॉलरला 279.8 रुपये द्यावे लागत होते, तो आता 278.4 म्हणजे 0.5% तो वधारला आहे. सिंगापूर डॉलर 1.29 होता, तो 1.28 म्हणजे 0.8 तो वधारला आहे. मलेशियन रिंगट 4.05 एका डॉलरला द्यावे लागत होते, ते आता 3.99 म्हणजे 1.5 वधारला आहे. आणि चीननं खरोखर कमाल केली आहे. चीनचा युआन हा पूर्वी एका डॉलरसाठी 7 रुपये द्यावे लागत होते, 7 युआन, आता 6.76 म्हणजे जवळपास 3.4% तो वधारला आहे. आता काही तज्ज्ञांची जर मतं आपण ऐकली तर हे असं का घडलं? जगात एक बाजार आहे फॉरेक्स मार्केट, म्हणजेच रोकड बाजार. हा बाजार कोणत्याही एका इमारतींमध्ये नसतो, हा डिजिटल पद्धतीनं चालतो, ज्यात जगभरातील बँका, गुंतवणूक कंपन्या आणि आयात निर्यात कंपन्या चलन खरेदी विक्री करतात. अर्थशास्त्राचा सर्वात मूलभूत नियम आहे, ज्याची मागणी जास्त त्याची किंमत जास्त. जगातील 88% व्यवहार डॉलरमध्ये होतात, त्यामुळं सर्व देशांना डॉलर ठेवायला आवडते. त्यामुळेच सर्व देशाकडे असलेल्या एकूण परकीय चलनात सुमारे 57% हे केवळ डॉलर आहे. म्हणून रोकड बाजारातही डॉलरला जागतिक चलन मानलं जातं. आता याच आधारावर इतर देशाची चलनाची मांडणी किंवा त्याचं मूल्य आकारलं जातं. 5 महिन्यामध्ये भारतीय रुपया जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये, एप्रिलमध्ये इतक्या वेगाने घसरला की 6.4% घसरत या डॉलरच्या तुलनेमध्ये ह्या फॉरेक्स मार्केटमध्ये 89 रुपये 9 पैसे आपल्याला एका डॉलरसाठी द्यावे लागत होते, ते आता 95 रुपये 7 पैसे द्यावे लागतात. आणि हा का घसरला? तर कच्च्या तेलाचे दर वाढले, त्यामुळे जास्त डॉलर आपल्याला खरेदी करावं लागतं आहे. भारत आपल्या गरजेच्या 85% साधारणपणे आपली ऊर्जेची गरज ही मध्यपूर्वमधनं विकत घेतो. आता तिथे युद्ध सुरू आहे आणि त्यामुळं त्या एका पिंपासाठी आपल्याला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळं क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या मतानुसार कच्च्या तेलाचे भाव $10 वाढल्यास भारताच्या आयात बिलावर 14 ते 16 अब्ज डॉलरचा अतिरिक्त भार पडतो आणि म्हणून भारतीय रुपया घसरतो. नंबर 2, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर काढले आणि हे मिडल ईस्टमधलं युद्ध सुरू व्हायच्या आधीपासून सुरू होतं. आपल्या सरकारने प्रयत्न केले नाही तर केले आणि GSTमध्ये बदल केले, काही लेबर लॉज बदलले, पण फारसा फरक पडलेला नाही आहे. भारतामध्ये विदेशी गुंतवणूक येत नाही, त्याचाही परिणाम झाला आहे. रुपया कोसळण्याच्या चर्चेमुळं रुपया आणखी घसरला, ते घडतं, ज्याला स्नोबॉल इफेक्ट आपण म्हणतो. भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वासाचा अभाव आहे. अर्थशास्त्री प्रोफेसर अरुण कुमार सांगतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर भारतावरती 50% शुल्क टॅरिफ लावलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या GDP गणनेवरती प्रश्नचिन्ह उभा केलं. त्यामुळं गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास कमी झाला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असं दिसतं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला रुपया ह्या पातळीवरती मोठं आव्हान तयार झालेलं आहे. पण मग जेव्हा चीन आणि पाकिस्तानची चलनं मजबूत झाली त्यावेळेला भारतात नेमकं काय चुकले? तर 2004 ते 2014 दरम्यान, म्हणजे गेल्या 10 वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया 45 वरून घसरून 59 पर्यंत पोहोचला, म्हणजेच 31.1% घसरण झाली. सरासरी दरवर्षी 3% घसरण झाली. तर 2014 नंतर म्हणजेच मागील 12 वर्षात तो तब्बल 61% घसरला, जे नरेंद्र मोदी यांचं सरकारचं कार्यकाळ आहे. म्हणजे दरवर्षी 5% तो घसरला. तज्ज्ञांच्या मते नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक नाही आहे, त्यामुळं कमाई होत नाही आहे. तंत्रज्ञान नसेल तर जास्त वस्तू कशा बनणार असा प्रश्न पडतो. जास्त वस्तू तयार झाल्या नाही तर विकणार काय असाही प्रश्न पडतो. आणि म्हणून त्याच्यातनं सद्यस्थितीमध्ये RBI वगैरे कितीही प्रयत्न करत असले तरी रुपयाची घसरण थांबत नाही. अर्थात गीता गोपीनाथ किंवा S सुब्बाराव जे RBIचे गव्हर्नर राहिलेले आहेत, ह्या मंडळींचं असं मत आहे की रुपयाची जी काही घसरण आहे ती जशी होते तसे होऊ देत, कारण तुम्ही अशा पद्धतीनं RBIचा गंगाजळीचा भाग जरी बाजारपेठेमध्ये टाकला तरी अगदी 1-2 दिवसामध्ये जैसे थे स्थिती येते. त्यामुळे महागाई वाढू द्या. भारतीय अर्थव्यवस्थेचे 3 मजबूत पिलर आहेत. एक म्हणजे भारताकडे असलेली गंगाजळी, दुसरं म्हणजे भारताचं डोमेस्टिक कन्झम्पशन आणि तिसरं म्हणजे भारत सरकार जे इन्फ्रावरती खर्च करतो आहे.
याच्यावरती ही अर्थव्यवस्था तरून जाईल असं त्यांचं मत आहे. पण केवळ रुपयाच्या तुलनेमध्ये जरी आपण बघितलं तरी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक संकेत दिसत नाहीत, हे सगळेच तज्ज्ञ सांगतायत. आणि अर्थात काही जणांच्या मते तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला बदलल्यानंतरच काहीतरी नवीन विचार याच्यामध्ये येऊ शकतो. या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये श्री राहुल गांधी जे म्हणाले ते महत्त्वाचं होतं. मला असं वाटलं की ते नीट समजून सांगितलं पाहिजे, त्यासाठी एक उदाहरण पण दिलं पाहिजे. पण सगळ्या ह्या चॅलेंजेसच्या समोरसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा बाउन्स बॅक करेल असंही बऱ्याच तज्ज्ञांना वाटतं. ते का वाटतं याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थांबूया आपण.